नमस्कार मित्रांनो, मी आजची निवेदक दिशा शेलार। आजच्या पॉडकास्ट मध्ये आपल्या सोबत आहे एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी थेट रुग्णसेवेतून राजकारणी क्षेत्रात प्रवास केला आहे। डॉक्टर म्हणून समाजाची सेवा करताना त्यांनी जे वास्तव पाहिले त्यातूनच निर्माण झाले त्यांचे राजकारणीचा प्रवास। सर, माझा पहिला प्रश्न असा होता, डॉक्टरकी मधून राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला? वैद्यकीय क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र ह्या दोघी गोष्टी तसं बघितल्या तर वेगळं आहे। दोघी क्षेत्रांचं काम एकच आहे, सेवा पुरवणं। पण वैद्यकीय क्षेत्रात आपण जी सेवा पुरवतो ती रुग्ण सेवा असते, मात्र राजकारणात व्यवस्था वेगळी असते, त्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यांच्या समोर असणारे व्हिजन्स वेगळे असतात। त्यामुळे सेवा हा धर्म माझ्या अगोदरच स्वभावात होता। त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना मला रुग्णांना तपासत असताना त्यांच्या मानसिक भावना कळत होत्या आणि त्याच भावना समाजात कशा आहेत या उद्देशाने माझी वाटचाल चालू झाली आणि ती वाटचाल करता करता समाजकार्याची अगोदरपासून आवडच होती आणि त्या समाजकार्याच्या आवडीला कुठेतरी आपल्याला एक व्यासपीठ मिळावं म्हणून ते मी राजकारणाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे। माझा दुसरा प्रश्न असा होता, सर, डॉक्टर ते राजकारणी हा बदल तुमच्यासाठी सोपा होता का? खरं बघितलं तर अतिशय चॅलेंजिंग प्रश्न आहे हा आणि खरंच माझ्या दृष्टीने हा बदल सोपा नव्हता। कारण वैद्यकीय क्षेत्रात जे आहे ते आपल्याला प्रेझेंट करावं लागतं, जे रुग्ण आपल्याकडे घेऊन येतं त्याच्यावर आपल्याला त्यांची ट्रीटमेंट करायला लागते। मात्र राजकारण हा पूर्णपणे वेगळा पिंड आहे। लोकांची राजकारणाकडे बघण्याची मानसिकता आणि डॉक्टरकडे बघण्याची मानसिकता अगदी वेगळी असते। त्यामुळे डॉक्टर म्हणून लोकांसमोर जाणं आणि राजकारणी म्हणून लोकांसमोर जाणं हे माझ्यासाठी जरा अवघड टास्क होता। पण जिथे आपलं व्हिजन क्लिअर असेल, जिथे आपण मनापासून एखादी इच्छा करत असू आणि मानसिकताच आपली चांगलं सेवाभाव देण्याची असेल तर तिथे नक्कीच आपल्याला यश मिळतं। त्यामुळे जसं वैद्यकीय क्षेत्रात पेशंटला चांगले उपचार देण्यात मला यश आलं, किंबहुना बऱ्यापैकी त्या वैद्यकीय सेवेमुळे मला एक आत्मिक समाधान मिळत होतं, तसंच मी राजकारणात आल्यानंतर ज्या लोकांच्या समस्या आहेत त्यावर 100% आपण त्या पूर्ण करू शकतो का आणि पूर्ण करू शकतो तर त्या करायच्या आणि नसल होणार तर उगाच खोट्या अपेक्षा न दाखवतात त्यावर टेक्निकल काय सोल्युशन काढता येईल असा खऱ्या अर्थाने जेव्हा आमचा संवाद व्हायला लागला जनतेशी त्यावेळेस मला हे माझ्या समोरचे चॅलेंजेस कमी झाले आणि मग तो फरक डॉक्टर आणि राजकारणी फरक माझ्यासाठी जरा कमी झाला। सर, तुमचा भारतीय जनता पार्टीतला प्रवास किंवा या प्रवासामागची तुमची मुख्य प्रेरणा काय असेल? खरं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण मी विद्यार्थी दशेपासून संघ परिवार आणि संघाशी संबंधित ज्या विद्यार्थी संघटना आहेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून खरं तर माझा हा प्रवास चालू झाला। 2007 सालापासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काम करायला लागलो। तो प्रवास मला पुढे कळालाच नाही की विद्यार्थी दशेतून कसा पुढे राजकीय भारतीय जनता पार्टी जो राजकीय पक्ष आहे त्यात कन्वर्ट झाला। कारण 2007 ते 2011 मी भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि ज्यानंतर मी 2011 मध्ये भारतीय जनता पार्टीत ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झालो, सहभागी झालो। त्यानंतर भारतीय जनता पार्टीने काही माझ्यातल्या गुणांना पारखून मला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली। सन 2014 ते 2021 या कालावधीत मी नवीन नाशिक हा जो काही आमचा मंडल आहे या परिसराचा मी भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष हे पद भूषवलं। हे पद भूषवताना अनेक गोष्टी समोर आल्या की विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या कॉलेजेसमध्ये येणारे त्यांना अडथळा आहे। त्यानंतर एक विद्यार्थी संघटित करून, एक युवक संघटित करून, एक जे पुढच्या आपल्या भारताचं फ्युचर आहे ते म्हणजे युवक आहे आणि त्यांना संघटित करून देशाच्या किंबहुना राष्ट्रसेवेच्या प्रवाहात कसं आणायचं हे खऱ्या अर्थाने मला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून करायला मिळालं आणि याच दरम्यान केलेल्या कामांची एक ओळख म्हणून म्हणा किंवा पक्षाने घेतलेलं त्याची दखल म्हणून मी सन 2024 पासून भारतीय जनता पार्टी नवीन नाशिक मंडळाचा अध्यक्ष झालो। खऱ्या अर्थाने ही अतिशय माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे, कारण जागतिक स्तरावर जो पक्ष सर्वात मोठा आहे, ज्याची सदस्य संख्या जगात सगळ्यात मोठी आहे, अशा पक्षाचं नेतृत्व करणं, प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील। प्रभाग 28 साठी तुमचं विजन काय आहे, तुमचे विचार काय आहेत? आता आपल्याला सर्वांना माहित आहे 2026 15 जानेवारी रोजी आपण नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जात आहे। या निवडणुकांना सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना आणि या पश्चिम मतदारसंघाच्या अत्यंत लोकप्रिय
व ज्यांनी या परिसरात एक विकासाची गंगा आणली अशा आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सीमाताई महेश हिरे यांच्या नेतृत्वात काम करत असताना खरं तर समाजाच्या तळागाळापर्यंत जाण्याची संधी मिळाली. आणि मग बघाचा जो आपला प्रश्न होता की रुग्णसेवेतून राजकारण कसं, तर रुग्णसेवेतून राजकारण करताना हेच जाणवलं की समाजात अनेक घटक असे आहेत की ते उपेक्षित आहेत. अनेक लोकांना चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच या येऊ घातलेल्या निवडणुकीत मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 28 मध्ये अ गटातून उमेदवारी करत आहे. ही उमेदवारी ही फक्त काही माझ्यासाठी एक राजकीय चॅलेंज नाहीये, कारण मी अतिशय सामान्य घरातून आतापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे आणि सामान्य घरातून माझी वाटचाल असल्यामुळे जनतेला खऱ्या त्यांच्या समस्या काय आहे, जनतेला काय नीड आहे, ही राजकारणातली खरी समज असते. आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की आई वडिलांचे आशीर्वाद असू द्या किंवा माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षातल्या सगळ्याच नेतृत्वांचे माझ्यावर असणारे मार्गदर्शन, त्यांचे संस्कार असू द्यात, या माध्यमातून येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 28च्या सर्वांगीण विकासासाठी मी सज्ज आहे. प्रभाग क्रमांक 28 तसा बघितला तर भौगोलिक दृष्ट्या अतिशय मोठा परिसर आहे आणि यात सगळे मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाचा जास्त भरणा आहे. त्यामुळे कामगारांच्या समस्या, कामगारांच्या मुलांच्या समस्या, त्यांच्या शिक्षणाविषयीच्या समस्या, त्यानंतर जनरल प्रश्न तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. विद्युत तारा भूमिगत करणं असू द्या, रस्ते कॉन्क्रिटीकरण करणं असू द्या, किंबहुना या परिसरात फिरत असताना आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे की या परिसरात पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे. पण काही टेक्निकल गोष्टींमुळे हा प्रश्न बिकट झालेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने माझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, माझ्या मायबाप माता भगिनी आहे त्यांना जो रोजचा पाण्याचा त्रास होतो तो सोडवण्यासाठी मी प्रथम कटिबद्ध आहे. यासाठीच्या ज्या काही पाणी पुरवठा योजनेच्या पुढील काळात येणारे काही उपाययोजना आहेत त्यासाठी मी अगोदरच अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर काय मार्ग काढता येईल आणि मुबलक प्रमाणात कसा पाणी पुरवठा या विभागाला करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आमदारताईंच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या आमदारताईंची ओळख आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर त्या एक आध्यात्मिक आमदार म्हणून परिचित आहे. त्यामुळे आमच्या प्रभागातील जिथे मंदिर तिथं सभामंडप हे आमचं ब्रीद वाक्यच आहे. त्यामुळे माझ्या या प्रभागात साधारणपणे आमदारताईंच्या निधीतून 100 ते 125 मंदिरांना आम्ही सभामंडप दिलेले. येणाऱ्या काळात जिथे कुठे आमच्या भगिनींना, मातांना मंदिराच्या सभामंडपांची गरज आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आणि कटिबद्ध राहू. या प्रभागात प्रामुख्याने नाला या प्रभागातून जातो आणि बरेचसे वसाहती या नाल्याच्या शेजारी आहे. त्याचा अनुभव म्हणून सांगतो की माझं निवासस्थान सुद्धा अशा नाल्याच्या शेजारी आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या ह्या मला चांगल्या ज्ञात आहे आणि सगळ्या नागरिकांची तीच मागणी आहे की या नाल्यांच्या याच्यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. म्हणून जसा पाणी प्रश्न आहे तसा नाल्यासाठी रिटेनिंग वॉल उभं करणं, त्याद्वारे सगळ्यांचं आरोग्य सुरक्षित करणं हा माझा प्रामुख्याने प्रयास राहील. आणि जसं आपल्याला माहित आहे की वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय, त्यामुळे प्रामुख्याने प्रभागातल्या सगळ्या नागरिकांची आरोग्य व्यवस्था उत्तम राहील. युवकांना प्रामुख्याने बेरोजगारी जी आपण बघत होतो, युवकांना रोजगाराच्या अनेक संध्या मला उपलब्ध करून देण्यात यश येईल यासाठी की मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ऑलरेडी मी या क्षेत्रात काम केलेलं आहे. आणि एखादं संविधानात्मक पद जर आपल्याकडे असेल तर त्याचा नक्कीच आपण युवक आणि युवतींसाठी वापर करू शकतो. म्हणून फक्त कुठले राजकीय आश्वासनं न देता ऍक्च्युअली ग्राउंडवर काम करण्याचा माझा जो मानस आहे तो आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण करू शकेल असा मला विश्वास आहे. सर, मला हे विचारायचं होतं की प्रभाग 28 मधल्या मतदारांना तुमचं काय आव्हान आहे? चांगला प्रश्न आहे. खरं तर प्रभाग 28 हा अत्यंत सुशिक्षित आणि सगळ्या चांगल्या नागरिकांचा प्रभाग आहे. प्रभाग 28 मध्ये जेव्हा 2017 मध्ये महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार आणि इतर पक्षाचे 3 उमेदवार निवडून आले. त्यामुळे काम करत असताना आमदारांची जरी पाठबळ सोबत होतं, आमदारांचं जरी सहकार्य सोबत होतं, पण चांगल्या विकास कामांमध्ये 3 विरोधी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे अनेक विकास कामांना अडथळे आले आणि हे जर अडथळे येत होते त्यामुळे खूप मनात इच्छा असून पण आम्ही काही विकास कामांपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे माझ्या मायबाप जनतेला, सगळ्या मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान आहे, भारत देशाचा विकास जर कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पार्टीने केला आहे. आपल्या देशाचे युगपुरुष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. तसंच आपल्या महाराष्ट्राचे विकासाचे शिल्पकार या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आज एक विकास पर्वात दाखल झालेला आहे. आणि पर्यायाने नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाग्यविधात्या आणि लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई महेश हिरे यांच्या नेतृत्वात नाशिक पश्चिम सुद्धा एक चांगल्या विकासाच्या मार्गावर आहे. म्हणून माझ्या मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे, जर आपल्याला केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात भाजपाची सत्ता आहे, आपल्या नाशिक पश्चिमचा आमदार किंबहुना नाशिक शहरातही 3 आमदार भाजपचे आहे, जर आपल्याला आपला सर्वार्थाने सर्वांगीण विकास करायचा असेल, आपला प्रभाग एक सुरक्षित, भयमुक्त, आधुनिक
आणि हायटेक असा करायचा असेल तर माझं आव्हान आहे, येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कारण इतर लोक आपल्याकडे येतील, भूलथापा देतील, आमिष देतील, हे त्यांना केव्हा सुचतं, इलेक्शन आलं की शेवटच्या 10-15 दिवसात सुचतं. जर खरंच त्यांच्यात विकासाची जाण असती तर त्यांनी गेल्या 7-8 वर्षात हे प्रश्न मार्गी लावले असते. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःचा पर्याय आणि आपल्या प्रभागाचा, आणि आपण ज्याला कुंभनगरी संबोधतो, पुढच्या वर्षी आपल्या नाशिकमध्ये कुंभ होणार आहे, या कुंभनगरीचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, 15 तारखेला कुठल्याही मनात शंका ठेवू नका, कुठल्याही आमिषांना, भूलथापांना बळी पडू नका. कमळाच्या बटन समोर जेवढे काही उमेदवार आहेत त्यांच्या समोरचे बटन दाबा आणि बहुमताने पूर्ण पॅनल जर तुम्ही निवडून दिला तर आम्ही आमचा पॅनल आणि आमच्या आमदारताई, राज्याचं नेतृत्व, केंद्राचं नेतृत्व आपल्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू आणि आपल्या ज्या पण काही समस्या असतील त्या सोडवू. आम्ही आपल्या मताच्या जीवावर मी हा विश्वास देतो आहे. त्यामुळे आपलं मत रूपी आशीर्वाद आम्हाला अतिशय महत्वाचा आहे.